आयुष्यमान भारत कार्ड असेल आणि तुम्हाला जर कोणी म्हणत असेल की तुम्हाला रुग्णालयांची नोंदणी करून देतो किंवा तुमचा क्लेम आहे तो सेटलमेंट करून देतो असं जर म्हणत असेल तर तुम्ही मोठ्या फसवणुकीच्या बळी पडत आहे असं म्हणा। तर नेमकी प्रोसेस काय आहे किंवा ही जी फसवणूक होत आहे ती नेमकी कशी होत आहे या संदर्भातील महत्त्वाचा अपडेट सांगणारा हा आजचा व्हिडिओ असणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। चॅनलवर पहिल्यांदा असेल तर चॅनलला सबस्क्राइब करायला मात्र विसरू नका। तर नमस्कार, मी पूनम आणि तुम्ही पाहताय पुन्हा एक नवीन अपडेट। तर बघा, आयुष्यमान भारत कार्ड जवळजवळ आज सर्वांकडे आहे। तर आयुष्यमान भारत कार्ड संदर्भात बरेच दलाल आता फिरत आहेत, कारण बऱ्याच दलालांकडून असं सांगितलं जात आहे की तुम्हाला तुमच्या आयुष्यमान कार्ड संदर्भातील जी रुग्णालयांची नोंदणी आहे तो रुग्णालयांची नोंदणी करून देतो किंवा तुमचा क्लेम असेल तर क्लेम सेटलमेंट करून देतो असं म्हटलं जातं। परंतु अशा पद्धतीचं कोणतंही अपडेट नाही की तुम्हाला दलालांकडून कोणत्याही प्रकारची हॉस्पिटलची नोंदणी किंवा दवाखान्यांची नोंदणी करता येणार नाही किंवा करण्याचा ऑप्शन सुद्धा नाही किंवा क्लेम सेटलमेंट करण्याचा ऑप्शन सुद्धा नाही। तुम्हाला ही प्रोसेस पूर्णपणे डिजिटल पद्धतीने झालेली आहे। तुमच्या व्हॉट्सअपच्या मार्फत सुद्धा तुम्ही जी दवाखान्याची नोंदणी किंवा आयुष्यमान भारत कार्ड संदर्भातील सर्व प्रकारचे अपडेट किंवा सर्व प्रोसेस अगदी आयुष्यमान भारत कार्ड सुद्धा तुम्ही व्हॉट्सअपच्या माध्यमातून काढू शकता। तुम्हाला जर आयुष्यमान भारत कार्ड संदर्भात कोणताही दवाखान्याची नोंदणी असेल, क्लेम सेटलमेंट संदर्भातील काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही एका हेल्पलाईन नंबरवरती कॉल करू शकता। 1800 4 वेळा 4 म्हणजेच 4444 या नंबरवरती तुम्ही कॉल करून तुमची मदत ही घेऊ शकता। स्क्रीनवर मी नंबर देत आहे, नंबरवरती जी मदत आहे ती आयुष्यमान कार्ड संदर्भातील मदत घेऊ शकता। तुम्ही कोणत्याही दलालाच्या बळी पडण्याची गरज नाही। सो हा महत्त्वपूर्ण आणि कामाचा व्हिडिओ प्रत्येक ठिकाणी शेअर करा। भेटूयात पुढच्या एका नवीन अपडेट सोबत, तोपर्यंत धन्यवाद।